नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबरली सरांनी लिहिलेल्या घरट्या पलीकडे या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरशी जपानी कथेवर आधारित असणारी कथा आपण ऐकणार आहात. सर लिहितात, फार पूर्वीची गोष्ट. एक वृद्ध गृहस्थ आपल्या पत्नीबरोबर जपानमधील एका पर्वतावर राहायचा. त्याची बायको त्याच्यापेक्षा वयाने मोठी आणि स्वभावानेही मोठी कजाग होती. त्यामुळे तो संसारात फारसा काही सुखी नव्हता. ती त्याच्यावर सतत ओरडायची आणि त्याला अद्वा तद्वा बोलायची. पाळलेला एक चिमणा सोडला तर या जगामध्ये त्याला मित्र म्हणूनही कोणी नव्हतं. त्या चिमण्याला देखील ती सतत शिव्या द्यायची. त्याला पाहताच तिचा संताप अनावर होई. एक दिवस तो वृद्ध शेतावर गेला. त्या दिवशी त्याच्या बायकोला खूप धुणी धुवायची होती. अशा वेळी ती मोठा आकांड तांडव करी, कारण कपडे आपटून धुतल्यामुळे तिच्या पाठीत दुखत असे. थोडी खळ तयार करून तिने ती एका तांबड्या लाकडी भांड्यामध्ये निवायला ठेवली. थोड्या वेळाने येऊन पाहते तो चिमणा खुशाल भांड्याच्या काठावर बसून मजेने खळ खात असलेला तिला दिसला. रागाच्या भरात तिने चिमण्याला पकडून कात्रीने त्याची जीभच कापून टाकली. चोरून खाण्याबद्दल तुला चांगली अद्दल घडली, ती किंचाळून म्हणाली. आता जा इथून, तुझं तोंड काळं कर, पुन्हा दाखवू नकोस, असं म्हणून रक्तबंबाळ झालेल्या त्या गरीब पाखराला तिने हवेमध्ये उडवून दिलं. त्या व्यथित चिमण्याने घराभोवती एक दोन घिरट्या घातल्या आणि दुःखावेगाने तो दूर उडून गेला. घरी परत आल्यावर त्या वृद्ध गरीब शेतकऱ्याला चिमण्याविषयी घडलेला प्रकार कळाला. ऐकून त्याला अतिशय दुःख झालं. तो बायकोला तिच्या या दुष्कृत्याबद्दल रागवलाही. रात्री खूप उशिरापर्यंत ते दोघे ओरडून भांडत होते, परंतु आता त्याचा काहीच उपयोग नव्हता. जीभ कापलेला चिमणा आता त्याला सोडून गेला होता. त्यामुळे त्या म्हाताऱ्याच्या नशिबी एकटेपण आलं होतं. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्या भानकुदळ बायकोच्या सहवासातच आता त्याच्यावर सारा दिवस घालविण्याची पाळी आली होती. असे अनेक महिने गेले. एक दिवस तो काही कामानिमित्त पर्वतावर गेला. एवढ्यात त्याच्या कानांवर नमस्कार असा हळू आवाजात कोणीतरी कुजबुजल्याचं पडलं. आवाजाच्या अनुरोधाने पाहतो तो आवडता चिमणा त्याला तिथे दिसला. जीभ कापल्यापासून त्याला माणसासारखं बोलता येऊ लागलं होतं. म्हातारा आणि त्याचा तो मित्र चिमणा जपानी शिष्टाचाराप्रमाणे विनम्रपणे वाकून परस्परांना भेटले. नंतर तो चिमणा त्याला आपल्या घरी अगत्याने घेऊन गेला. आपली बायको आणि मुलींची ओळख त्याला करून दिली. त्या सर्वांनी त्याचं प्रेमाने आणि अगत्याने मनापूर्वक स्वागत केलं. तो चिमणा आणि त्याचं कुटुंब एका बांबूच्या सुंदर घरात राहत होतं. घरापुढं लहानसा बगीचा होता. त्यात एक लहानसाच धबधबा पण होता. वर जायला पायऱ्याही होत्या. त्यांनी त्याच्याकरता जेवायला गोडधोड केलं. लाखेने रंगविलेल्या जेवणाच्या काड्या देखील आठवणीने आणल्या. मोठ्या मुलीने त्याच्याकरिता अगत्याने चहा करून आणला आणि शिष्टाचाराप्रमाणे त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याला तो अत्यंत आदराने दिला. पूर्वतयारीला फारसा वेळ न मिळाल्याने आम्हाला आपलं पाहिजे तसं स्वागत करता आलं नाही, याबद्दल दिलगीर आहोत, असं चिमणी त्याला म्हणाली. त्याबद्दल आपण आम्हाला क्षमा पण करायला हवी, असेही ती त्याला सांगत होती. त्या कुटुंबाने अत्यंत प्रेमाने केलेल्या स्वागताने तो म्हातारा भारावून गेला होता. त्याने भरपूर चहा घेतला आणि त्यांच्या आग्रहाहून त्याने तिथे रात्रीचा मुक्कामही केला. तिथं पाहण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या. तिथे तो बरेच दिवस राहिला. त्याच्याविषयी इतकं अगत्य आणि आपुलकी आतापर्यंत कोणीही दाखवली नव्हती. त्याच्या स्वतःच्या घरी देखील त्याच्या अनुभवाला असा जिव्हाळा आणि आपुलकी कधीच आली नव्हती. साधी गाणी गाऊन ते चिमण्याचं कुटुंब कालक्रमणा करीत होतं. दिवसा वृद्ध चिमणा बागेचं निरीक्षण करी किंवा छोट्या चिमणीबरोबर एखादं चित्र काढी. सायंकाळी त्या सर्वांचं बागेमध्ये जेवण होई. वृद्ध चिमणी मंजूळ वाद्य वाजवून सर्वांचं मनोरंजन करी. त्या वाद्याच्या तालावर चिमणा आणि त्याच्या मुली फेर धरून आनंदाने नाचत असत. मजेने गाणीही गात. ते आनंदी कुटुंब पाहून त्यांच्या सहवासात तो वृद्ध शेतकरी स्वतःचं दुःख विसरला. इतकंच नव्हे तर संतुष्ट आणि समाधानी कुटुंबाच्या सहवासात तो आपल्या घरालाही विसरला. परंतु 5 दिवसांनंतर त्याला त्याच्या पत्नीची आणि त्याचबरोबर घराचीही आठवण झाली. या आनंदी कुटुंबाबरोबर आपण इथे बरेच दिवस राहिलो, आता परत जायलाच हवा असा विचारही त्याच्या मनात आला. त्याने तो चिमण्याजवळ बोलून दाखवला. आपले पाहुणे परत जाणार याचं त्या सर्वांना अतिशय वाईट वाटलं.
त्यांनी त्याला भेटवस्तू देण्याचं ठरविलं. सुताने विणलेल्या सारख्या आकाराच्या 2 प्रवासी टोपल्या त्यांनी त्याच्यासमोर आणून ठेवल्या. त्यापैकी एक खूप जड होती आणि दुसरी खूपच हलकी. त्या टोपल्यांपैकी कोणत्याही एका टोपलीची निवड करून तो स्वीकारण्याचा आग्रह ते पक्षी कुटुंब त्याला सारखं करीत होतं आणि तो वृद्ध शेतकरी नको नको म्हणत होता. अखेर त्या चिमण्याचा आणि त्याच्या कुटुंबियाचा आपलेपणा पाहून त्या टोपल्यातील एकीचा स्वीकार करण्याचं त्याने ठरवलं. तो म्हातारा स्वभावाने मुळीच लोभी नव्हता. चांगल्या कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला होता. त्याने लोभीपणा न करता त्यातील हलकी टोपली निवडली आणि मोठ्या प्रेमाने त्यांचा निरोप घेतला. म्हातारा घरी परत आला नाही म्हणून त्याच्या बायकोने मुळीच काळजी वगैरे केली नाही. घरातील त्याच्या अनुपस्थितीची कोणी दखलही घेतली नाही. उलट त्याने दारात पाय ठेवताच बायकोबद्दल त्याला काळजी नाही म्हणून बोलणी ऐकावी लागली. त्याने त्याला आलेल्या अपूर्व अनुभवाचं रसभरीत वर्णन तिला सांगितलं तेव्हा कुठे तिची एकदाची वटवट बंद झाली. त्याला भेटीदाखल मिळालेली बंद टोपली त्याने तिला दाखवली. दोघांनी मिळून घाईघाईने तिचं झाकण उघडलं. टोपलीचं झाकण उघडताच आतील वस्तू पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. सोन्या चांदीची नाणी, हिरे माणकं, मोती व पोवळे यांनी ती टोपली भरली होती. त्यात एक अद्भुत अशी टोपी होती. ती डोक्यावर घालताच मनुष्य अदृश्य होई. इच्छेनुसार कोणतीही वस्तू सहजगत्या कशी प्राप्त करावी यासंबंधी अनेक कृतींची वर्णनं असलेली पुस्तकही त्यात होती. कितीही खर्च केला तरी पैशांनी सदैव भरलेली राहणारी एक अलौकिक पिशवीही त्यात होती. अशी ती दिव्य टोपली पाहून म्हातारीला अत्यानंद झाला. तिच्या कपाळावरील रागीटपणाचा व त्रासिकपणाचा भाव नाहीसा झाला आणि तिथे लोभीपणाचं हास्य दिसू लागलं. तुमच्याप्रमाणे मी पण चिमण्याकडे भेट मागायला जाते असं ती म्हाताऱ्याला म्हणाली. तिने तिथं पुन्हा मागायला जाऊ नये असं त्याने तिला परोपरीने सांगून पाहिलं, पण ती ऐकायला मुळीच तयार नव्हती. तिचा चिमण्याकडे जाण्याचा हट्ट कायम होता. न मागताच इतकं मिळालं आहे की ते कितीही खर्च केलं तरी संपणार नाही. अशा परिस्थितीत पुन्हा याचना करणं असभ्यपणाचं व हावरटपणाचं दिसेल, तेव्हा तू मुळीच जाऊ नकोस असंही त्याने तिला परोपरीने समजावून सांगितलं. शेवटी त्याचं काहीही एक न ऐकता ती तयार होऊन व छत्री घेऊन चिमण्याच्या घराकडे जायला निघालीच. चिमण्याच्या घराकडे जाण्याचा रस्ता तिला म्हाताऱ्याने सांगितलेला असल्याने तिला तिथं सहज जाता आलं. तिथं गेल्यावर ती विनम्र राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. चेहरा आनंदी ठेवण्याचाही प्रयत्न ती करत होती, पण त्यात तिला फारसे यश येत नव्हतं. तिला पाहताच चिमणा मात्र नाराज झाला, पण ती आल्याचं आवडलं नाही असं दिसू न देता त्याने तिला चहा घ्यायला बोलावलं. चिमणी आणि तिच्या मुली मात्र बाहेर आल्या नाही. तिच्या तिथे येण्याचा उद्देश त्यांनी अगोदरच ओळखला होता. चहा घेतल्यावर खूप वेळ लोटला तरी चिमण्याकडून भेटीदाखल काहीही आलं नाही. वाट पाहून ती कंटाळली. शेवटी ती इतकी अधीर झाली की काहीही एक विचार न करता तिने हावरटपणाने भेटवस्तूंची मागणी केली. ती मागणी ऐकताच चिमण्याने एकदा आपल्या चोचीकडे पाहिलं. म्हातारीशी तो काहीही न बोलता घरात गेला आणि त्याने सारख्या दिसणाऱ्या 2 टोपल्या आणून त्या म्हातारी समोर ठेवल्या. त्या टोपल्या म्हाताऱ्याला दिलेल्या टोपल्यांसारख्याच दिसत होत्या. त्यातली वजनाने जड असलेली टोपली तो चिमणा खाली ठेवतो न ठेवतो तो जवळजवळ त्याच्या हातातून हिसकावून घेऊनच ती घरी परतायला निघाली. परतताना तिने त्या कुटुंबाचे आभार देखील मानले नाही आणि निरोपही घेतला नाही. ती जड टोपली आणता आणता ती घामाघूम होऊन गेली. परंतु आपण काहीतरी विशेष मिळवला आहे या आनंदात ती कशी तरी धापा टाकीत टाकीत घरी येऊन पोहोचली. घरी येताच ती नवऱ्याला म्हणाली, काय मूर्ख आहात हो तुम्ही, जड टोपली न निवडता हलकी टोपली का निवडली? जड टोपलीमध्ये तर दुपटीने ऐवज निश्चितच असेल. असं म्हणून तिने टोपलीचं झाकण उघडलं. परंतु टोपलीचं झाकण उघडताच टोपलीत सोनं जवाहर असं काहीही आढळून आलं नाही. त्याऐवजी टोपलीतून सळसळ आणि फुतकार मात्र ऐकू येऊ लागले. तेवढ्यात एक भयंकर मासा उडी मारून टोपली बाहेर आला. ड्रॅगनचं डोकं असलेला एक भयंकर विषारी नाग सळसळ करीत बाहेर पडला होता. जीभ लळलळत असणाऱ्या त्या केसाळ सापाने तिच्या भोवती वेटोळं घातलं आणि तिचा प्राण जाईपर्यंत घट्ट आवळलं. त्या अत्यंत भयंकर प्राण्याने त्या म्हाताऱ्याला मात्र कोणत्याही प्रकारची इजा केली नाही. तो आता एक खूप श्रीमंत विधूर म्हणून
ओळखला जात होता. त्याने एक सुंदरचं टुमदार घर विकत घेतलं. म्हातारपणी कोणीतरी काळजी घ्यायला असावं म्हणून एका मुलाला त्याने दत्तकही घेतलं. आपल्या व शेजारच्या मुलांना तोही स्वतःचीच गोष्ट नेहमी सांगायचा. लोभीपणा कसा हानिकारक असतो आणि नम्रपणा कसा फलदायी असतो याचा उपदेश तो या गोष्टीद्वारे मुलांना करीत असे. मित्रहो, सर ही कथा इथे संपवतात. सरांनी लिहिलेली ही कथा जपानी कथेवर आधारित आहे, द टंग कट स्पॅरो. पण ही कथा ऐकल्यासारखी वाटतं ना. आपल्याकडे ज्या दंतकथा चालत आल्यात त्या कथांमध्येही ही कथा आपण बऱ्याच वेळा ऐकली असणार आहे. तुम्ही सर्वांनी ही कथा ऐकली आहे का कधी, हे मला नक्की कळवा. ही कथा ज्या पुस्तकामध्ये आहे ना, घरट्या पलीकडे, ते पुस्तक शब्दनिरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती उपलब्ध आहे. बुक स्टोअरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथे भेट देऊन हे पुस्तक सहज घरपोच मागवू शकता. चला आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या कथेवर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.